नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण बघितलं तर MPSC CSAT यासाठी आपण टॉप 15 टॉपिकची आपण एक सिरीज स्टार्ट केलेली आहे। त्यामधील आपण क्रमांक 2nd नंबरचा टॉपिक बघत आहोत आणि हा आहे कॉम्बिनेशन या टॉपिकवर बघितलं तर आपल्याला राज्यसेवा 2016 मध्ये प्रश्न आलेला आहे, त्याचबरोबर कंबाईनमध्ये आलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रात होत असलेली पोलीस भरती असो की त्याचबरोबर बघितलं तर सरळ सेवा भरती असो, या सर्व परीक्षेमध्ये बघितलं तर या टॉपिकवर प्रश्न नेहमी विचारण्यात येतात। त्यामुळे आपण बघितलं तर यावरचा आपला हा भाग क्रमांक फर्स्ट असणार आणि यामध्ये आपण बघितलं तर एकूण 4 प्रश्न बघणार आहोत आणि हे 4 प्रश्न तुम्हाला समजले तर तुम्हाला याच्या नंतरचे जे पण भाग असेल ते तुम्हाला व्यवस्थितशीर समजून येणार। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशा सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार। त्याचबरोबर आपली ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर सुद्धा। पहिला प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या। प्रश्न दिलेला आहे 3 पुरुष व 5 स्त्रिया या गटातून 4 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, तर अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल। प्रश्न समजून घेऊ। आपल्याला म्हटलेलं आहे 3 पुरुष आणि 5 स्त्रिया या गटातून आपल्याला 4 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, तर अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल। तर सुरुवातीला बघू, आपल्याकडे एकूण व्यक्ती किती आहे तर बघितलं तर 3 स्त्रिया आणि 5 पुरुष, म्हणजे एकूण व्यक्ती किती आहे तर 8। आणि या 8 पैकी आपण किती व्यक्तीची कमिटी करत आहोत तर किती 4। म्हणजे बघा, एकूण व्यक्ती किती होते 8, त्यापैकी 4 व्यक्तीची कमिटी करत आहोत, म्हणजे 8 पैकी 4 व्यक्तीची निवड करत आहोत। ज्यावेळेस निवड करतो त्यावेळेस आपण कॉम्बिनेशन या टॉपिकची आपण कॉन्सेप्ट इथे यूज करतो। मग क्वेश्चन कसा सॉल्व करायचा तर एकूण व्यक्ती किती आहे 8, त्यापैकी किती घेतो आपण 4। मग सॉल्व कसं करायचं तर 8C4 आहे, म्हणजे 8ला 4 वेळा उतरत्या क्रमात, म्हणजे 8 नंतर 7 नंतर 6 नंतर 5 आणि या सर्व अंकांचा गुणाकार। त्याचबरोबर 8C4 आहे, हा 4 आहे, तर या 4ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 4 3 2 1 आणि सर्व अंकांचा गुणाकार। पुन्हा समजून घेऊ, एकूण व्यक्ती किती 8 पैकी किती घेतो तो आपण 4, म्हणून या 8ला 4 वेळा उतरत्या क्रमात आणि या 4ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात। यावरून आता आपण हा क्वेश्चन सॉल्व करता येते। हा बघा 3 दूने काय होणार 6 कॅन्सल, त्यानंतर हा 1 आणि हा किती 2, तर उरले किती 2 गुणिले 7 गुणिले 5, ते 5 दूने 10 आणि 7 म्हणजे किती होणार 70। म्हणजे अशा किती पद्धतीने आपण कमिटी गठीत करता येणार तर उत्तर असणार 70। म्हणजे बघा, कॉन्सेप्ट समजली तर क्वेश्चन इझिली सॉल्व होणार। हा टॉपिक समजला तर परमेंटेशनच्या वरचे पण तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करता येणार। त्याचबरोबर याच कॉन्सेप्टवर बघितलं तर प्रोबॅबिलिटी यावरचे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करता येणार। तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असेल तर आपण एक इंट्रोडक्शन पार्ट आहे, त्यामध्ये सुद्धा आपण हे कॉन्सेप्ट क्लिअर केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता। एक दुसरा प्रश्न बघू, त्याकडे लक्ष द्या। प्रश्न दिलेला आहे तो पहिले समजून घेऊ आणि नंतर मग तो क्वेश्चन सॉल्व करू। क्वेश्चनकडे लक्ष द्या। क्वेश्चन दिलेला आहे आपल्याकडं 5 पुरुष व 3 स्त्रिया या गटातून 3 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, तर अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल। म्हणजे एकूण आपल्याकडे बघितलं तर 5 पुरुष आहे आणि 3 स्त्रिया या गटातून आपल्याला 3 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, तर ते किती पद्धतीने करू शकतील असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे मग एकूण व्यक्ती किती आहे तर 5 पुरुष आणि 3 स्त्रिया, म्हणजे एकूण किती आहे 8 आणि या 8 पैकी आपल्याला किती सदस्याची कमिटी तयार करायची आहे 3, म्हणजे याला लिहू आपण 8C3। मग 8C3 आहे, तर या 8ला 3 वेळा उतरत्या क्रमात 8 7 6 यांचा गुणाकार। त्याचबरोबर या 3ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 3 2 आणि 1 हे आपण कॅन्सल करू। 6 कॅन्सल झाले, 7 8 किती होणार 56, तर उत्तर असणार 56 वेळा।
किती वेळा 56 वेळा. आणखी 2 प्रश्न बघू. ते 2 प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. त्यासाठी एवढं सॉल्व करण्याचं बी काम नाही, डायरेक्ट पाहिल्याबरोबर तुम्हाला उत्तर मिळून जाणार. कॉन्सेप्टकडे थोडंसं लक्ष द्या. पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चनकडे लक्ष द्या. क्वेश्चन समजला तर इझिली आपल्याला सोडवता येणार. 3 पुरुष व 3 स्त्रिया गटातून 6 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, तर अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल. म्हणजे बघा काय म्हटलेलं आहे, 3 पुरुष आणि किती म्हटलं 3 महिला या गटातून तुम्हाला कमिटी बनवायची आहे 6 व्यक्तीची. मग एकूण व्यक्ती किती, 3 आणि 3 किती 6, आणि निवडायचे किती आहे तर बघितलं तर 6. म्हणजे या 6 पैकी किती घेतो आपण तर 6. त्याला कसं लिहू आपण, या 6 C6. तर या 6ला 6 वेळा उतरत्या क्रमात 6 5 4 3 2 1. त्याचबरोबर या 6ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 6 5 4 3 2 1. हे आपण याला सॉल्व केलं तर उत्तर काय येणार 1. उत्तर किती येणार 1. यावरून एक कॉन्सेप्ट लक्षात ठेव की टोटल व्यक्ती याच्यापैकी जेवढे निवडायचे आहे ते व्यक्ती दोन्ही पण सारखे असेल, म्हणजे एकूण व्यक्ती आणि निवडाचे व्यक्ती सारखे असेल, तेव्हा आपण एवढं सर्व सॉल्व न करता उत्तर नेहमी किती लिहायचं तर 1. म्हणजे बघितलं तर एकूण व्यक्ती आणि निवडाचे व्यक्ती दोन्ही सारखे असेल तर उत्तर असणार आपलं 1. ही एक कॉन्सेप्ट इथे लक्षात ठेवा. एक क्वेश्चन आणखी घेऊ म्हणजे तुमची पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होणार. क्वेश्चन समजून घेऊ. क्वेश्चन म्हटलेला 3 पुरुष व 5 स्त्रिया या गटातून 8 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, तर अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल. अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल. प्रश्न दिलेला होता 3 पुरुष आणि 5 स्त्रिया या गटातून आपल्याला 8 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे. मग एकूण व्यक्ती किती आहे 3 आणि 5 म्हणजे किती 8, आणि या 8 पैकी किती घेता 8च. म्हणजे एकूण व्यक्ती आणि आपल्याला निवडाचे व्यक्ती दोन्ही सारखे असेल तर आपलं उत्तर काय असणार तर 1. उत्तर काय असणार 1. म्हणजे ह्या 3 ते 4 कॉन्सेप्ट समजल्या तर पूर्ण टॉपिकच आपल्याला पूर्ण कव्हर होणार. त्याचबरोबर मुलांना आपली तुम्हाला ट्रिक चांगली वाटत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंतसुद्धा शेअर करा, म्हणजे आपण बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा पोहोचू शकू. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.